लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे। 1,500 रुपयांचा हप्ता आणि नवीन अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण पाहत आहोत रँक सूत्रा आणि मी आहे तुमच्यासोबत। आज आपण महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि या योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे। मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेने महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांना आर्थिक आधार दिला आहे। दरमहा मिळणारी 1,500 रुपयांची मदत अनेक महिलांसाठी दिलासादायक ठरत आहे। पण सध्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, पुढील हप्ता कधी येणार, कोणाला मिळणार आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम समजून घेऊया की लाडकी बहीण योजना इतकी महत्त्वाची का ठरली। महाराष्ट्रातील अनेक महिला गृहिणी आहेत, त्या दिवसभर घरातील जबाबदारी सांभाळतात, कुटुंबासाठी मेहनत करतात, परंतु त्यांच्या हातात स्वतःचे उत्पन्न नसते। अशा महिलांना आर्थिक आधार देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे। सरकारकडून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात। ही रक्कम काही लोकांना छोटी वाटू शकते, परंतु अनेक कुटुंबासाठी ती मोठी मदत ठरते। घर खर्च, औषधे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च किंवा इतर गरजा भागवण्यासाठी या पैशांचा उपयोग होत आहे। मित्रांनो, आता महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया आपण। अनेक महिलांनी अर्ज केलेला असला तरी काहींना अद्याप हप्ते मिळत नाहीत। यामागे मुख्य कारण म्हणजे KYC अपूर्ण असणे, बँक खात्याची माहिती चुकीची असणे किंवा आधार कार्डनी बँक खाते लिंक नसणे। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणती महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर सर्वप्रथम KYC पूर्ण आहे का हे तपासणे आवश्यक आहे, कारण भविष्यातील हप्ते मिळवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। याशिवाय सरकारकडून पात्र लाभार्थ्यांची वेळोवेळी पडताळणी केली जाते। जर एखाद्या अर्जात चुकीची माहिती आढळली तर लाभ थांबवला जाऊ शकतो, त्यामुळे सर्व माहिती अचूक असणे गरजेचे आहे। मित्रांनो, सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात। कधी 3,000 रुपये मिळणार असल्याचा दावा केला जातो, तर कधी अतिरिक्त बोनस मिळणार असल्याच्या बातम्या फिरत असतात। परंतु कोणतीही माहिती खरी मानण्यापूर्वी अधिकृत सरकारी योजना तपासणे आवश्यक आहे। आजच्या काळात खोटी माहिती खूप वेगाने पसरते, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने माहिती पडताळून पाहणे गरजेचे आहे। लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नाही, ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न आहे। जेव्हा महिलांच्या हातात आर्थिक साधन येतात तेव्हा त्या अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतात। त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो। अनेक महिलांनी या योजनेमुळे छोट्या बचतीला सुरुवात केली आहे। काहींनी स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी या पैशांचा उपयोग केला आहे, तर काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च केली आहे। यामुळे या योजनेचे सामाजिक महत्त्व आणखी वाढले आहे। आगामी काळात या योजनेत काही बदल होणार का, पात्रतेचे नियम बदलतील का, हप्त्यांमध्ये वाढ होईल का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाल्यास आम्ही सर्वप्रथम ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू। म्हणूनच अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी रँक सूत्रा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुमच्या परिसरात कोणाला या योजनेचा लाभ मिळाला आहे का, त्यांचा अनुभव काय आहे, आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।